सध्या राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या 9 खासदारांपैकी 6 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची देखील चर्चा ऐकायला मिळते। सध्या मी धाराशिव जिल्ह्यातील गोवर्धनवाडी येथे आहे आणि हे गाव जे आहे ते खासदार ओमराजे निंबाळकर यांचं गाव आहे। खरं तर ओमराजे निंबाळकर हे निष्ठावंत खासदार म्हणून ओळखले जातात, उद्धव ठाकरे यांच्या अतिशय जवळचे खासदार म्हणून ओळखले जातात। महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्य घेऊन ओमराजे निंबाळकर निवडून आले होते। आपल्यासोबत ओमराजे निंबाळकर यांच्या गावातली मंडळी। मला सांगा दादा, आता नेमकं दादांचं ऑपरेशन टायगर मध्ये दादा आहेत का नाही आहेत, काय सांगा? आहेत। काय दादांनी काय करायला पाहिजे, काय निर्णय घ्यायला पाहिजे? जे दादा निर्णय तुमचं काय मत आहे? तुमचं काय मत आहे? जे काय दादा निर्णय घेतील ते आम्हाला मान्य राहील। तुम्हाला मान्य राहील? मान्य राहील। ग्रामस्थ म्हणून. हा, ग्रामस्थ। काय सांगाल मामा की दादा हे तुमच्या घरातले आहेत, गावातले आहेत, दादा काय निर्णय घेतील तो मान्य 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 आहे, मान्य। काय निर्णय घेतील दादा? ती जायचं म्हणतात ना। काय सांगाल आता दादा, जे तुम्ही आता गोवर्धनवाडीतले, तुम्ही सगळं जवळनं बघितलेलं आहे राजकारण, काय सांगाल? दादाजी निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे। काय सांगाल? दादाजी निर्णय घेतील ते आम्हाला सगळ्या गावाला मान्य आहे। सगळ्या गावाला मान्य आहे। आपल्यासोबत काही मंडळी आहे, आपण त्यांना अजून विचारून घेऊया। काय म्हणले? गावाले आहेत आमचे शेजारी हो, आहेत ते। हो, हो. नक्कीच आपल्यासोबत काही मंडळी, आपण त्यांना विचारूया। काय सांगाल आता ही ऑपरेशन टायगरची सध्या राज्यात चर्चा आहे, काही उद्धव ठाकरे यांचे काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जाणार आहेत, काय सांगाल त्याबद्दल? ओमराजेंना असा काही निर्णय घेऊ शकतात का? काय म्हणजे विकास काम, काय अडचण असू शकते? जे काय मतदारसंघात जे काय कार्य केलेले ते योग्य आहे, चांगलं आहे। महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मताधिक्य घेऊन निवडून आले, लोकांचा फोन उचलतात, लोकांची कामं करतात, म्हणून एक वेगळी ओळख आहे महाराष्ट्रामध्ये। हो, ओळख आहे महाराष्ट्रामध्ये। मग आता दादा जो काही निर्णय घेतात ते आम्हाला मान्य आहे। आम्हाला मान्य आहे। हो हो, दादा सगळे फोनवर काम करतात। काय सांगाल? नाही, बरोबर आहे सांगितलं। काय सांगाल की ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जायला पाहिजे का? मागच जायला पाहिजे त्यावेळेस। म्हणजे कधी जायला पाहिजे? ज्यावेळेस ती समजा गट फुटला त्यावेळेस, म्हणजे एकनाथ शिंदेचा गट फुटला होता त्यावेळेस जायला पाहिजे। काय काय नुकसान झालं, काय सत्तेत नसल्यामुळे काय परिणाम काय होतो? ते उद्धव साहेबांना ते राष्ट्रवादीने समजा पैसे नेलं होतं त्या ह्याच गृहमंत्री ते समजा पैसे त्या बारामती गेलो होते ते। नाही नाही राष्ट्रवादी पक्षानं समजा पैसे नेले शिवसेनेचं। नाही दादांनी आता काय निर्णय घ्यायला पाहिजे? ही जायला पाहिजे ना कोणत्या पक्षात जायला? शिंदे गटात। शिंदे गटामध्ये शिवसेनेत, जायला. हा. तुमचं समर्थन आहे? समर्थन आहे। हं? हो। काय कारण आहे, कशामुळे जायला पाहिजे? अहो, कशामुळे काय ह्यांच्या हातातच काय नाही राहिलं नाही हा, हा. जायला कोणावर नाराजी आहे काय? ते शिंदे गटावर, त्या ठाकरे गटावर। ठाकरे गटावर नाराजी आहे? हो। खरं तर ओमराजे निंबाळकर हे जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे, गावकरी म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी असणार आहेत, असाच गावकऱ्यांचा सूर आहे। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, गोवर्धनवाडी, धाराशिव।